नमस्कार मंडळी, आज मी चाललेली आहे पळसदरीला स्वामींच्या मठात स्वामींच्या दर्शनासाठी। तर आत्ता मी इथे दादरमध्ये उभी आहे। भरपूर गर्दी आहे, सकाळची वेळ आहे आणि सगळे कामाला जाण्याच्या लगबगीत आहेत। तर इथे तुम्ही पळसदरीला जाण्यासाठी डायरेक्ट खोपोली ट्रेन पकडू शकता आणि मग पळसदरीला उतरून तुम्ही चालत 20 मिनिटावर स्वामींचा मठ आहे। आणि दुसरं म्हणजे आता मी जशी जाणार आहे, मी आता कर्जत ट्रेन पकडणार आहे। आता मी पकडलेली आहे आणि मी आता कर्जतमध्ये पोहोचलेली आहे। तर आता कर्जतमध्ये उतरल्यावर मी ईस्टला बाहेर पडले आणि तिथून अगदी 2 मिनिटावर आपल्याला इथे रिक्षा किंवा असे वडाप मिळतात। 20-20 रुपये पर पर्सन शेअरिंग असतं। तर आता आम्हीही तेच केलेलं आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहोत। तिथे बघा बोर्ड बघू शकता तुम्ही, स्वामी मठांचं जे डायरेक्शन दिलेलं आहे। इथे समोरच्या गल्लीमध्ये आता आपल्याला जायचं आहे। आम्ही रस्त्यावर उतरलो म्हणून 20-20 रुपये। तुम्हाला जर डायरेक्ट मठापर्यंत जायचं असेल तर 30 रुपये शेअरिंग आहे। तर अगदी 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला स्वामींचा मठ बघायला मिळतो। तर भरपूर गर्दी आहे, गुरुवार आहे। असं निसर्गाच्या सान्निध्यात असलेला आपला हा पळसदरीचा स्वामींचा मठ। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत। तर ही दुकान आहे, त्याच्याबद्दल नंतर दाखवतेच मी तुम्हाला, कारण आता आरतीची वेळ होणार आहे म्हणून आधी दर्शन घेतो। दर्शनाच्या आधी हातपाय धुवून घ्यायचे, मगच मठामध्ये प्रवेश करायचा आहे। पळसदरीचा हा स्वामींचा मठ प्रशस्त असा आहे। चला तर तुम्हीही माझ्यासोबत दर्शन घ्या। चला तर आपण आता मठात प्रवेश करतोय आणि आज गुरुवार असल्यामुळे गर्दी आहे। तर ह्या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामी इथे 22 दिवस राहून गेलेले आहेत। स्वामींनी इथे वास्तव्य केलं होतं 22 दिवसासाठी। तर अजूनही या मठात आलं की आपल्याला स्वामींचं अस्तित्व जाणवतं। ही आहे स्वामींची छान अशी मूर्ती। इथे आल्यावर अक्कलकोटची मात्र नक्की आठवण येते, कारण ही मूर्ती बघितल्यावर आपल्याला, म्हणजे तुम्ही जर अक्कलकोटला गेला असाल तर तुमच्या लक्षात येईलच, अगदी सेम तशीच मूर्ती आहे। तर छान असं आम्हीही दर्शन घेतलेलं आहे, तुम्हीही घ्या। संपूर्ण दर्शन झाल्यावर इथे बसून स्वामींचा जप, ध्यान, वाचन करू शकतो। तर आमचाही आता पूर्ण दर्शन झालेलं आहे। इथे बसून मी ध्यान केलेलं आहे आणि आता स्वामींचा आशीर्वाद घेते आणि पादुकांचंही दर्शन घेते। चला तर तुम्ही आमच्यासोबत आरतीचा आनंद घ्या। इथे दत्त महाराजांचा मोठासा फोटो आहे आणि सगळे स्वामी भक्त अगदी लहान थोर आरतीमध्ये मग्न झालेले आहेत। आरती झाल्यानंतर स्वामींचा हा नैवेद्य अगदी वाजत आणतात। आता स्वामींचा हा नैवेद्य झाल्यावर नंतरच महाप्रसादाला सुरुवात होते। कितीही गर्दी असली तरी कुठेही गोंधळ किंवा गडबड नाहीये। सगळेजण स्वामींचा जप करतच पुढे चाललेले आहेत। आणि इथे महाप्रसाद गुरुवार, शनिवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी असतो। तर तुम्ही नक्की आलात तर ह्या दिवशी या। आणि इथे पण छान अशी स्वामींची मूर्ती आहे बघा, खूप प्रसन्न वाटतं। श्री स्वामी समर्थ। तर इथे आलेलो आहोत आपण आता महाप्रसादाच्या ठिकाणी। इथे आपण सेवाही करू शकतो आणि छान अशी पंगत बसते खाली
आणि महाप्रसाद करून झाल्यावर आपलं ताट आणि ग्लास आपण स्वतः घासून ठेवायची आहे, ती पण एक सेवाच आहे. छान असं स्वच्छ करून द्यायचं आहे त्यांना. तर आता झालेला आहे आमचा महाप्रसाद करून. आणि बाहेर पडताना पण इथे स्वामींची छान अशी मोठी मूर्ती आहे. खूप प्रसन्न असं वाटलं. आता परत निघताना परत एकदा स्वामींचं दर्शन घेतलं. आणि बाहेर बघा इथे वटवृक्षाखालच्या म्हणजे स्वामींच्या मूर्त्या खूप सुंदर सुंदर आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या मोठ्या अशा वेगळ्या वेगळ्या मूर्त्या आहेत. आणि किंमतही मला फार अशी कमी वाटली इकडे. छोटे छोटे हार आहेत, नेमप्लेट्स आहेत. तर तुम्ही इथेही बघू शकता, तुम्हाला आवडेल ते तुम्ही खरेदी करू शकता. चला तर आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. आवडला ना व्हिडिओ? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.